हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल लर्न इंग्लिश विथ सुवर्णा मॅम. तर फ्रेंड्स, जर तुम्हाला फ्लुएंट इंग्लिश बोलायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला इंग्रजीतील वेगवेगळे काळ आणि त्या काळांचे स्ट्रक्चर माहिती असणं गरजेचं आहे. तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी आपल्या रोजच्या बोलण्यातील काही मराठी वाक्ये घेतलेली आहेत आणि या मराठी वाक्यांचे आपण इंग्रजीतील त्याच्या स्ट्रक्चरनुसार इंग्रजी ट्रान्सलेशन करणार आहोत. कारण स्ट्रक्चर माहिती असल्याशिवाय तुम्ही कोणतेही मराठी वाक्य हे इंग्रजीत ट्रान्सलेट करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही हे मराठी वाक्य इंग्रजीत ट्रान्सलेट करताच इंग्रजीतील वेगवेगळे काळ आणि त्यांचे स्ट्रक्चरसुद्धा शिकणार आहात. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तर आता इथे बघा, मी इथे फर्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे, तू माझ्यासाठी कधी काही आणले का? तर अशा प्रकारचा प्रश्न बऱ्याच वेळेला आपल्या बोलण्यात येत असतो. आता सर्वात आधी मग हा प्रश्न कोणत्या काळातला आहे? तर त्यासाठी इथे बघा, हे जे क्रियापद आहे आणले ते तुम्ही पाहिले पाहिजे. कारण या क्रियापदाचे जे शेवटचे अक्षर आहे ते आहे ले, म्हणजे ल, ला, ली, ले, लो असे जर क्रियापदाचे शेवटचं अक्षर असेल तर तो साधा भूतकाळ असतो, हे लक्षात ठेवायचं. मग आता हा साध्या भूतकाळातला प्रश्न आहे. मग आता साध्या भूतकाळामध्ये इंग्रजीत जेव्हा आपण एखादा प्रश्न तयार करतो तेव्हा त्याचे स्ट्रक्चर कसं असते ते सर्वात आधी आपण लिहून घेऊ. तर आता या प्रश्नाची सुरुवात होणार आहे डीडने. कारण हा जो प्रश्न आहे तो हो किंवा नाही स्वरूपाचा प्रश्न आहे. त्यालाच इंग्रजीमध्ये एसनो टाईप क्वेश्चन असे म्हणतात. आणि एसनो टाईप क्वेश्चन मग तो वर्तमान काळातला असो, भूतकाळातला असो किंवा भविष्यकाळातला असो, अशा प्रकारच्या प्रश्नांची सुरुवात ही त्या काळातल्या सहाय्यकारी क्रियापदाने होते. मग आता हा प्रश्न भूतकाळातला आहे म्हणून या प्रश्नाची सुरुवात इथे भूतकाळातलं सहाय्यकारी क्रियापद कोणतं असतं? डीड, त्याच्याने होणार आहे. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं असते डीड नंतर सब्जेक्ट, म्हणजेच त्याला आपण म्हणत असतो कर्ता. त्यानंतर घ्यायचे असते क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच V1 फॉर्म. आता इथे भूतकाळ जरी असला तरी तुम्हाला इथे V2 फॉर्म घेता येणार नाही क्रियापदाचा, कारण इथे सर्वात आधी आपण डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो ऑब्जेक्ट आणि सर्वात शेवटी द्यायचं असते मग क्वेश्चन मार्क. तर अशा प्रकारे या प्रश्नाची इंग्रजीतील रचना येणार आहे. मग आता प्रश्न तयार करताना सर्वात आधी आपण घेणार आहोत डीड. त्यानंतर सब्जेक्ट कोणता आहे, कर्ता कोणता आहे? तू. मग तूसाठी आपण इंग्रजीत वापरतो यू, डीड यू. त्यानंतर आता इथे V1 फॉर्म घ्यायचा आहे आपल्याला क्रियापदाचा. मग आता क्रियापद आहे आणले, म्हणजेच मूळ क्रियापद आणणे असं आहे. त्यासाठी आपण ब्रिंग हा शब्द इंग्रजीत वापरत असतो. पण त्याआधी आपल्याला या मराठी शब्दासाठी इथे इंग्रजी शब्द लिहायचा आहे. डीड यू एव्हर ब्रिंग, म्हणजेच त्यानंतर आपल्याला क्रियापदाचे पहिले रूप घ्यायचे आहे एव्हर ब्रिंग, म्हणजे कधी आणले या अर्थासाठी आपण एव्हर ब्रिंग असे घेणार आहोत. डीड यू एव्हर ब्रिंग आणि नंतर कधी काही, म्हणून काहीसाठी आपण इंग्रजीत वापरतो समथिंग. बघा, अशा प्रकारे जे शब्द असतात या रचनेनुसार तर आपण प्रश्न बनवणारच आहोत, पण बाकीचे जे शब्द असतात ते सुद्धा तुम्हाला इथे घ्यायचे असतात अर्थानुसार. डीड यू एव्हर ब्रिंग समथिंग. आता ऑब्जेक्ट लिहायचा आहे शेवटी. ऑब्जेक्ट आहे माझ्यासाठी. मग अशा माझ्यासाठी हा जो शब्द आहे त्याचं इंग्रजीत करताना आपण साठी यासाठी पहिले किंवा करिता, म्हणजे हा 2 नंबरचा शब्द, त्याचा इंग्रजी शब्द आपण आधी लिहितो आणि नंतर माझ्या हा नंतर घेतो, म्हणजेच फॉर मी, म्हणजेच काय तर माझ्यासाठी. म्हणजे अशा प्रकारे हा प्रश्न इथे तयार झालेला आहे. डीड यू एव्हर ब्रिंग समथिंग फॉर मी. तू माझ्यासाठी कधी काही आणले का? किंवा तू माझ्यासाठी कधी काही केले का? असं सुद्धा प्रश्न असू शकतो. मग केले, करणे म्हणजेच डू, म्हणजेच इथे डीड यू एव्हर डू समथिंग फॉर मी. इथे ब्रिंग ऐवजी इथे करणे याचा इंग्रजीत शब्द येईल डू समथिंग फॉर मी. अशा प्रकारे तुम्ही प्रश्न बनवू शकता. त्यानंतर आता नेक्स्ट सेंटेन्स आहे, आम्ही त्याला अजिबात ओळखत नाही. बघा, आता हे जे सेंटेन्स आहे त्याचं शेवटचं जे आहे नाही हा शब्द आलेला आहे, म्हणजे अर्थातच हा नकारार्थी किंवा निगेटिव्ह सेंटेन्स आहे. त्याचप्रमाणे काळ कोणता आहे तर त आलेला आहे. ओळखत म्हणजे त, ता, ती, ते असं जर अक्षर क्रियापदाचं शेवटचं अक्षर असेल तर तो साधा वर्तमान काळ असतो. म्हणजेच हे जे वाक्य आहे ते साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य आहे. मग साध्या वर्तमान काळात नकारार्थी वाक्याची रचना इंग्रजीत कशी असते ते सर्वात आधी आपण लिहून घेऊ. तर सर्वात आधी तर आपण कोणत्याही वाक्यामध्ये सुरुवातीला सब्जेक्ट म्हणजेच कर्ता घेतो. त्यानंतर आता नकार आहे म्हणजेच नॉटचा वापर आपण करणार आहोत. पण डायरेक्ट आपल्याला नॉट लिहिता येईल का? तर नाही. त्यासाठी आपण वर्तमान काळातील जी सहाय्यकारी क्रियापदे असतात, जसं की डू,
आणि डज ती आपल्याला घ्यावी लागतात. आणि त्यानंतर मग आपल्याला नॉट वापरायचं असते, म्हणजे डू नॉट, डज नॉट अशा प्रकारे. मग आता डू वापरायचं का डज हे तुम्ही सब्जेक्टनुसार म्हणजे कर्त्यानुसार ठरवायचं असते. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं असते V1 फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप. आणि सर्वात शेवटी इथे सुद्धा आपल्याला घ्यायचा असतो ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टनंतर जर राहिलेला एखादे शब्द असेल तर ते तुम्हाला नंतर घेता येतात. माझा सब्जेक्ट कोणता आहे? आम्ही. म्हणजेच त्यासाठी आपण इंग्रजीत वी वापरतो. मग आता वी नंतर आपण काय वापरतो? डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो, म्हणजेच वी डू नॉट. मग असं न म्हणता आपण डू नॉटचं संक्षिप्त रूप इथे घेणार आहोत, कॉन्ट्रॅक्शन फॉर्म. तो आहे डोंट. वी डोंट, आम्ही नाही. मग त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप. क्रियापद आहे ओळखत म्हणजेच ओळखणे. त्यासाठी आपण नो हा शब्द वापरतो, तो आपण पहिल्या रूपातच घेणार आहोत. वी डोंट नो. ऑब्जेक्ट काय आहे? त्याला, म्हणजेच हिम. आणि आता इथे बघा, इथे एक शब्द राहिलेला आहे अजिबात. आम्ही त्याला ओळखत नाही, पण इथे एक शब्द राहिलेला अजिबात ओळखत नाही, म्हणून आपण तो ऑब्जेक्ट नंतर घेणार आहोत. वी डोंट नो हिम ॲट ऑल, म्हणजेच अजिबात. अशा प्रकारे तुम्ही ऑब्जेक्ट नंतर राहिलेले शब्द घेऊ शकता. म्हणजेच आम्ही त्याला अजिबात ओळखत नाही, वी डोंट नो हिम ॲट ऑल. अशा प्रकारे इंग्रजीत ट्रान्सलेशन झालेलं आहे. आता नेक्स्ट बघा, मी तुमच्याशी कसा संपर्क साधू. बघा, अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो. मग आता हा प्रश्न WH टाईपचा प्रश्न आहे, कारण इथे कसा हा प्रश्नार्थक शब्द मराठी प्रश्नामध्ये आलेला आहे. मग अशा प्रकारच्या प्रश्नांची सुरुवात आपण प्रश्नार्थक शब्दानेच करतो. त्याचप्रमाणे हा साध्या वर्तमान काळातला सुद्धा प्रश्न आहे. मग आता याची इंग्रजीत रचना कशी असेल ते सर्वात आधी आपण लिहून घेऊ. मग सर्वात आधी तर WH वर्ड मी तुम्हाला सांगितलंच की प्रश्नार्थक शब्द आलेला आहे, म्हणजेच सुरुवातीला तुम्ही प्रश्नार्थक शब्दच घ्यायचा आहे. म्हणजेच आता त्यानंतर आता प्रेझेंट टेन्समधला हा प्रश्न आहे, म्हणजे मी तुमच्याशी कसा संपर्क साधू शकतो असा हा प्रश्न आहे. मग शकतो यासाठी आपण कॅन या मॉडल व्हर्बचा उपयोग इथे करणार आहोत. कसा संपर्क साधू शकतो यासाठी आपण कॅन वापरतो, म्हणून आपण इथे कॅन हे घेणार आहोत. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो सब्जेक्ट. त्यानंतर घ्यायचं असते क्रियापदाचे पहिले रूप. आणि सर्वात शेवटी तुम्हाला ऑब्जेक्ट घ्यायचा असतो आणि शेवटी द्यायचा आहे क्वेश्चन मार्क. तर अशा प्रकारे याची रचना येणार आहे. मग आता WH वर्ड आहे कसा. त्यासाठी आपण वापरतो हाऊ हा शब्द इंग्रजीत, तो घ्यायचा आहे हाऊ कॅन. कसा साधू शकतो म्हणून आपण इथे कॅनचा वापर घेतलेला आहे, उपयोग केलेला आहे. त्यानंतर सब्जेक्ट मी, म्हणजेच मीसाठी आपण वापरतो आय. हाऊ कॅन आय. त्यानंतर संपर्क हे क्रियापद आहे, त्याचं पहिलं रूप आपल्याला घ्यायचं आहे. संपर्क म्हणजेच साधने म्हणजे कॉन्टॅक्ट असं आपण त्याला म्हणतो. हाऊ कॅन आय कॉन्टॅक्ट. आणि ऑब्जेक्ट आहे तुमच्याशी, म्हणजेच यू. बाकी शब्द इथे कोणतेच नाही आहे, म्हणजे इथे द्यायचं आहे तुम्हाला क्वेश्चन मार्क. हाऊ कॅन आय कॉन्टॅक्ट यू. मी तुमच्याशी कसा संपर्क साधू शकतो किंवा कसा संपर्क साधू. अशा प्रकारे हे वाक्य इथे मग इंग्रजीत ट्रान्सलेट झालेलं आहे, हाऊ कॅन आय कॉन्टॅक्ट यू. आता हा प्रश्न जर एखाद्या फ्युचर ॲक्शनसाठी वापरायचा असेल तुम्हाला, म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला असं विचारायचं असेल की मी तुमच्याशी कसा संपर्क साधू शकेल, म्हणजे फ्युचर ॲक्शनसाठी, तर याचं तुम्ही ट्रान्सलेशन इथे कॅनऐवजी तुम्ही इथे विलसुद्धा वापरू शकता. हाऊ विल आय कॉन्टॅक्ट यू, म्हणजे मी तुमच्याशी कसा संपर्क साधू शकेल, म्हणजे फ्युचरसाठी भविष्यामध्ये जर तुम्हाला बोलायचं असेल भविष्याविषयी की मी तुमच्याशी कसा संपर्क साधू शकेल, तर तेव्हा तुम्ही इथे विलचा वापर करू शकता. परंतु इथे कॅन हे काय आहे, कॅन हे काय शो करते, तर करंट अव्हेलेबिलिटी शो करते, म्हणून आपण इथे कॅनचा उपयोग केलेला आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आता नेक्स्ट आहे, ते 2 वर्षापासून हे घर बांधत आहे. बघा इथे आहे दिलेला आहे, बांधत आलेला आहे, म्हणजेच हा सुद्धा प्रश्न अर्थातच प्रेझेंट टेन्समधला आहे, वर्तमान काळातला आहे. पण वर्तमान काळातला जरी असला तरी इथे आपल्याला कालावधी दिलेला आहे की 2 वर्षापासून हे घर बांधत आहे. म्हणजेच याचा अर्थ काय की हे जे सेंटेन्स आहे ते प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधला आहे. कारण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा केव्हा वापरला जातो की जेव्हा भूतकाळामध्ये एखादी क्रिया सुरू झालेली आहे आणि वर्तमान काळातसुद्धा काही पूर्ण झालेली आहे आणि काही आतासुद्धा सुरूच आहे, तेव्हा तो कोणता काळ असतो तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि अशा प्रकारच्या जर आपल्याला दाखवायचं असेल तर त्यावेळेस हा काळ वापरला जातो. म्हणजे 2 वर्षापासून घर भूतकाळात चालू झालेलं आहे बांधायचं आणि आतासुद्धा ते सुरूच आहे,
म्हणून हा काळ कोणता आहे इथे, तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच पूर्ण चालू वर्तमान काळ. मग आता इंग्रजी स्ट्रक्चर कसं असते ते सर्वात आधी आपण लिहून घेऊ. तर सर्वात आधी तुम्हाला घ्यायचा असतो सब्जेक्ट. कोणत्याही इंग्रजी वाक्यात आपण सब्जेक्टच आधी घेत असतो. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापदे ह्याव किंवा हॅज वर्तमान काळातली तुम्हाला घ्यायची असतात. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं असते बीन. त्यानंतर इथे चालू काळसुद्धा आहे म्हणून आपण क्रियापदाचं ING प्रत्यय असलेलं रूप इथे घेत असतो. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो ऑब्जेक्ट. त्यानंतर वेळ दाखवण्यासाठी तुम्हाला सिन्स किंवा फॉर हे प्रेपोजिशन वापरायचे असते. त्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला घ्यायचा असतो टाईम, म्हणजे जो टाईम दिलेला असेल, जसं इथे 2 वर्षापासून दिलेला आहे म्हणजे सिन्स वापरायचं, फॉर वापरायचं आणि जी वेळ दिलेली असेल ती तुम्ही शेवटी इथे लिहायची असते. मग आता इथे सब्जेक्ट आहे ते, म्हणजेच इथे काय येणार आहे दे नंतर आपण ह्याव वापरतो म्हणून आपण इथे घेणार आहोत हॅव बीन. नंतर आता क्रियापद बघायचं, घर बांधणे, बिल्ड असं आपण त्याला म्हणतो, पण त्याचा ING प्रत्यय असलेलं रूप आपण इथे घेणार आहोत म्हणजे दे हॅव बीन बिल्डिंग. ऑब्जेक्ट काय आहे, हे घर म्हणजेच धिस हाऊस, ते घर बांधत आहे. केव्हापासून, तर 2 वर्षापासून, म्हणजेच आता इथे सिन्स वापरायचं का फॉर. आता इथे ही जी वेळ दिलेली आहे ते अनिश्चित दिलेली आहे, कोणत्या 2 वर्षापासून ते माहिती नाही आहे, कोणत्या तरी 2 वर्षापासून असं तिचा अर्थ अभिप्रेत आहे म्हणून आपण इथे काय वापरणार आहोत फॉर हे प्रेपोजिशन वापरणार आहोत. म्हणजेच फॉर 2 इयर्स असं ते येणार आहे. बघा फॉर 2 इयर्स, दे हॅव बीन बिल्डिंग धिस हाऊस फॉर 2 इयर्स, ते 2 वर्षापासून हे घर बांधत आहे. अशा प्रकारे ह्या वाक्याचं इथे इंग्रजी ट्रान्सलेशन येणार. तर नेक्स्ट सेंटेन्स बघा, आई मंदिरात जात आहे. आता हे जे सेंटेन्स आहे या सेंटेन्समधला काळ तुम्ही ओळखला असेलच. तर आता हे जे सेंटेन्स आहे ते इंग्रजीतील त्याच्या स्ट्रक्चरनुसार इंग्रजीत ट्रान्सलेट करून त्याचे ट्रान्सलेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे. तिथे तुमचे ते ट्रान्सलेशन मी चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या रोजच्या बोलण्यातील वेगवेगळ्या वाक्यांमधूनच इंग्रजीतील वेगवेगळे काळ त्याच्या स्ट्रक्चरप्रमाणे शिकलो. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.